नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनातील एक सत्य. चरित्र ग्रंथात उल्लेखित प्रसंग हा एक असा प्रसंग आहे ज्याने हजारो भक्तांचे जीवन बदलले. स्वामी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही कथा आहे श्रद्धेची, परीक्षा घेणाऱ्या संकटांची आणि सद्गुरूंच्या अढळ कृपेची. सन 1856च्या सुमारास अक्कलकोट या छोट्याशा संस्थानात एक दिव्य पुरुष येऊन प्रकटले. कोणी त्यांना दत्तावतार म्हणे, कोणी सिद्धयोगी म्हणे, तर कोणी साक्षात परब्रह्म. तेच होते श्री स्वामी समर्थ. स्वामींचा वावर अत्यंत अलौकिक होता. कधी वडाच्या झाडाखाली, कधी राजवाड्यात, कधी एखाद्या गरीब भक्ताच्या झोपडीत ते वास्तव्य करत असे. अक्कलकोट मध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. घरात अन्न नाही, पत्नी आजारी, लहान मुलं उपाशी. तो दररोज स्वामींना नमस्कार करायला येई, पण मनात शंका, स्वामी खरंच अवतार आहेत का? एके दिवशी तो रडत स्वामींसमोर बसला आणि म्हणाला, माझ्या घरी 3 दिवसांपासून चूल पेटलेली नाही. स्वामी अचानक रागावल्यासारखे म्हणाले, अरे माझ्याकडे कशाला येतोस? जा शेतात. ब्राह्मण गोंधळला, पण त्याने आज्ञा पाळली. शेतात गेल्यावर त्याला जमिनीत पुरलेला एक जुना हंडा सापडला. त्यात सोन्याची नाणी होती. तो धावत स्वामींकडे आला. स्वामी हसले आणि म्हणाले, भिवू नको, मी तुझ्या सदा पाठीशी आहे. त्या ब्राह्मणाच्या मनात विचार आला की हा योगायोग असेल का? काही दिवसांनी त्याच्या मुलाला तीव्र ताप आला. काही औषधे उपयोगी पडत नव्हते. तो स्वामींकडे आला. स्वामींनी फक्त थोडी उधी दिली आणि म्हणाले, जा, काही होत नाही. त्या रात्री मुलाचा ताप उतरला. तेव्हा ब्राह्मणाला खात्री पटली की स्वामी म्हणजे चालते बोलते दैवत आहे. त्या काळी अक्कलकोटचे राजे होते, मालोजी राजे भोसले. राजालाही स्वामींबद्दल कुतूहल होते. एकदा राजाने मनात विचार केला, खरे संत असतील तर माझ्या मनातला प्रश्न ओळखतील. स्वामी अचानक म्हणाले, राजा, मनातले प्रश्न आम्हाला विचारू नकोस, आम्ही जाणतो. राजा थरथरला. तो त्यांच्या चरणी पडला. स्वामींनी शिकवले, सत्ता, पैसा, मान सन्मान सगळं क्षणभंगूर आहेत. नामस्मरण हेच खरे धन आहे. स्वामी समर्थ महाराजांनी आयुष्यभर एकच संदेश दिला, तो म्हणजे श्रद्धा ठेवा, गुरुचरणी निष्ठा कायम ठेवा, संकटात घाबरू नका आणि एनी टाइम नामस्मरण करा. त्यांनी देह ठेवला तो 1878 साली अक्कलकोट येथे, पण आजही लाखो आपल्यासारख्या भक्तांना अनुभव येत आहेत. तर भक्तांनो, आजच्या या छोट्याशा कथेतून आपण काय शिकलो? तर आपल्यावर जे संकट येणार आहे ते येणारच, परंतु त्यात श्रद्धा सोडू नका, गुरूंची आज्ञा पाळा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींच्या या वाक्यावर नितांत विश्वास ठेवा. जर तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल तर स्वामी सुसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.